हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या तुषार व्लॉग स्टार या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मांगी तुंगी या किल्ल्याबद्दल माहिती सांगणार आहे। तर हा व्हिडिओ खूपच मस्त होणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। चला मग मित्रांनो, आपण टाइम न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। सटाणा तालुक्यातील बेलवड गावामध्ये स्थानिक यात मांगी तुंगीचा हा सुंदर किल्ला स्थित आहे। किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी अगदी सोपं आहे मित्रांनो, तुम्ही स्वतःच्या गाडीने अगदी सहजपणे जाऊ शकता। आपण तिथे पोहोचल्यावर सर्वात अगोदर आपल्याला एंट्री करावी लागते आणि बूट, चप्पल, बॅग किल्ल्यावरती घेऊन जाऊ शकत नाही, तिथेच काढून ठेवावे लागतात आणि वरती जाण्यासाठी 2 ते 3 तासाचा वेळ लागतो। मांगी तुंगी हे जैन धर्मीयांचे एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे। बागलामधील किल्ल्यांची भटकंती या सोलक्यांना भेट न दिल्यास अपूर्ण मानली जाते। मांगी तुंगी लेण्यांची रचना अतिशय सुंदर आणि भव्य आहे। इथेच अनेक तीर्थंकर, देवी देवता आणि धार्मिक मूर्त्या कोरल्या आहेत। जैन धर्माशी संबंधित अनेक शिलालेख आणि कलाकृती इथे बघायला भेटतात। देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक इथे दर्शनासाठी येत असतात। जैन धर्मीयांचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभनाथ यांची 108 फूट उंच मूर्ती मांगी तुंगी या किल्ल्यावर साकारण्यात आली आहे। मूर्तीचा प्राण प्रतिष्ठान 16 फेब्रुवारी 2016 मध्ये संपन्न झाला। ही मूर्ती मांगी डोंगरावर सुमारे 4500 फूट उंचीवर साकारण्यात आलेली आहे। हे काम पूर्ण होण्यास सुमारे 19 वर्षाचा कालावधी लागला। मूर्तीची रचना निश्चित करण्यासाठी अनेक दिवस अभ्यास सुरू होता। त्यासाठी अनेक मोठमोठ्या ग्रंथांचा अभ्यास करण्यात आला आणि अत्यंत कठोर मानल्या जाणाऱ्या कालापाशाला डोंगर कोरून तयार केलेली ही मूर्ती अन्य मूर्तीच्या तुलनेत अत्यंत सुंदर आणि टिकाऊ मानली जाते। मांगी किल्ल्याच्या पोटात अनेक गुहा आहेत, ज्यामध्ये महावीर, पार्श्वनाथ, आदिनाथ आणि इतर तीर्थंकरांच्या मूर्त्या कोरल्या आहेत। यातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती म्हणजेच बलभद्राची मूर्ती होय। बलभद्र हे श्रीकृष्णाचे भाऊ बलराम होते आणि जैन पुराणात त्यांना बलभद्र असे म्हटले जाते। मांगी किल्ल्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी एक प्रदक्षिणा मार्ग बांधण्यात आला आहे, ज्यावर 24 तीर्थंकरांच्या मूर्त्या कोरल्या आहेत। मांगीकडून उजवीकडे जाणारा मार्ग तुंगीकडे जातो। तुंगी हा किल्ला मांगीपेक्षा उंच आहे। या किल्ल्यावर 2 लेण्या आणि 5 मंदिरे आहेत। या 2 लेण्यांना 8वे तीर्थंकर भगवान चंद्रप्रभा आणि दुसरी रामचंद्र गुहा असे नाव देण्यात आले आहे। पद्मासनात शुद्ध आणि बुद्ध मुनींच्या काही मूर्त्या इथे आहेत। यातील एका लेणीमध्ये तुंगीगिरीचे मंदिर आहे। या व्यतिरिक्त काही लेण्यांमध्ये भगवान बुद्धाचे सुद्धा मूर्त्या आहेत।
मित्रांनो, आता आपण व्हिडिओ इथेच संपवू. मित्रांनो, तुम्हाला मांगी तुंगी किल्ल्याची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आणि मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू.